तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर पॅन कार्ड काढायचं आपल्याला घर बसून तुम्ही पॅन कार्ड काढू शकता। एकदम इझी प्रोसेस आहे, ते पण मराठी भाषेत सांगतो। तर गुगलवरती यायचं आणि ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला। तर बघू शकता आता या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच, तिथून सुद्धा तुम्ही इथं इझिली व्हिजिट करू शकता। तर इथं आपल्याला आल्यानंतर आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं। इथं सिलेक्ट काय करायचं, न्यू पॅन इंडियन सिटीजन सिलेक्ट करायचं, फॉर्म 49A। त्यानंतर इथं आता सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरी, तर कॅटेगरी आपली इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे एका व्यक्तीचं आपल्याला काढायचं, तर इंडिव्हिज्युअली तर सिलेक्ट करू शकतो। तर त्यानंतर खाली आपल्याला काय करायचं, सिलेक्ट टायटल, तर इंडिव्हिज्युअल आधी तर श्री, श्रीमती आणि कुमारी। श्री आता ज्याचं लग्न झालं त्याचं, श्रीमती ज्या व्यक्तीचं लग्न झालंय त्याचं, आणि इथं कुमारी म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही त्या व्यक्तीचं असं। तर आता इथं लग्न झालेलं आहे तर श्रीमती करतोय मी। आता एका स्त्रीचं मी पॅन कार्ड तुम्हाला काढून दाखवतो कशा प्रकारे काढायचं। तर इथं एंटर युअर लास्ट नेम, तर इथं लास्ट नेम टाकायचं आहे, ज्याचं पॅन कार्ड काढायचं त्याचं इथं लास्ट नेम। तर आता मी टाकतो इथं एंटर युअर फर्स्ट नेम, तर इथं तुमचं पहिलं नाव, तुम्हाला ज्या व्यक्तीचं काढायचं त्याचं पहिलं नाव इथं टाका, आणि इथं मिडल नेम तुमचं फादरचं नाव। त्यानंतर खाली काय करायचं, सिलेक्ट युअर डेट ऑफ बर्थ, तर डेट ऑफ बर्थ नीट सिलेक्ट करा, इथं सगळेजण चुकता। त्यानंतर एंटर व्हॅलिड ईमेल आय डी, तर ईमेल आय डी आपला एकदम व्यवस्थित टाका, जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाका, कारण मोबाईल नंबरवर आपल्याला लास्टला OTP येणार आहे। तर इथं टिक करायची आणि खाली आय एम नॉट रोबोटवर करायचं आणि सबमिटवर क्लिक करून द्यायचं। तर अशा प्रकारे आपलं पहिलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट साईटवर जातोय, तर आता इथं रिलोड होतंय, लोडिंग होतंय। तर लोडिंग झाल्यानंतर आपल्याला जे पेज दिसणार ते असं दिसतं, तर कॉंग्रॅच्युलेशन युअर टोकन नंबर हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड। तर ह्या टोकन नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढून ठेवा, कारण हा आपला टोकन नंबर लास्टली लागणार आहे। त्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिसतंय कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण लोडिंग होतंय आणि आपण नेक्स्ट पेजवर व्हिजिटच करतोय। नेक्स्ट पेजवर आल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसतील, तर एवढे आपल्याला कंप्लीट करायची प्रोसेस। तर इथं आधार कार्ड तुमचं मोबाईल नंबर लिंक असेल तर एकदम इझी लिंक आहे। तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं तिथं आधारचं, आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन। तर साईन वगैरे ते अपलोड करायची गरज नाही आपल्याला, फोटो वगैरे काहीच अपलोड करायची गरज नाही। तर पहिलं ऑप्शन टिक केल्यानंतर तुम्हाला सरळ खाली इथं इंटरव्ह्यूवर लास्ट 4 डिजिट तुम्हाला एंटर करायचे आधार कार्डचे। त्यानंतर इथं सिलेक्ट करायचं यस, म्हणजे आय हिअर ॲग्री टू माय आधार फोटो प्रिंटेड ऑन माय पॅन कार्ड। तर तुमचा आधार कार्डचा फोटो तुम्हाला पॅन कार्डवर लागत असेल तर यस करा, तर मला तोच फोटो लागतोय तर यस केलं। त्यानंतर मेल फिमेल सिलेक्ट करा तुम्ही। त्यानंतर हॅव यू एव्हर बीन नोन बाय एनी अदर नेम, तर नो करून टाकायचं। तर दुसरं नाव काय असेल तर यस करू शकता, बट इथं नो करून टाकायचं। आणि त्यानंतर डिटेल्स ऑफ पॅरेंट्स ॲप्लिकेशन ओनली फॉर इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट्स, तर इथं नो राहून द्यायचं। आणि इथं तुमचं फादरचं नाव टाकायचं, ज्या व्यक्तीचं तुम्ही काढणार आहे त्या व्यक्तीचं इथं कंपल्सरी फादर नेम, फादर फर्स्ट नेम, फादर मिडल नेम। तर आता फादर लास्ट नेम इथं टाकतोय मी, त्यानंतर फादर फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, त्यानंतर फादर मिडल नेम टाकायचं, आणि त्यानंतर खाली इथं फादर नेम आपण सिलेक्ट केलेलं आहे, सिलेक्ट पॅरेंट्स नेम टू बी प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड। त्यानंतर खाली नेक्स्ट ऑप्शन आहे आपलं, तर सरळ नेक्स्टवर क्लिक करून द्यायचं। आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपली दुसरी प्रोसेससुद्धा कंप्लीट झालेली आहे। तर इथं सेव्ह ड्राफ्ट वगैरे करून घ्यायचं असतं। सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर म्हणजे आपण परत लॉग इन झालो तर परत आपलं ते सगळी इन्फॉर्मेशन सेमच येते। त्यानंतर इथं खाली भरपूर सारे ऑप्शन आहे, तर नो इन्कम करून द्यायचं, नो इन्कम सॅलरी असेल तर सॅलरी करा प्लीज सिलेक्ट। तर नो इन्कम केलेलं आहे मी, जेणेकरून आपल्याला ॲड्रेस वगैरे काहीच फिलअप करायची गरज पडणार नाही। तर इथं खाली आता इंडिया 91 सिलेक्ट करायचं आपल्याला, टेलिफोन नंबर फक्त इंडिया 91 सिलेक्ट केल्यानंतर बाकी काहीच सिलेक्ट करायची, कारण ऑटोमॅटिक तुमचं ईमेल ID आणि फोन नंबर येणार आहे। तर नेक्स्ट करून द्यायचं। नेक्स्ट केल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट वगैरे करून घ्या। सेव्ह ड्राफ्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली आता फक्त इथं एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड, AO नंबर इथं काहीच टाकायचं नाही, तुम्हाला सरळ इंडियन सिटीजन सिलेक्ट करायचं। इथं इंडियन सिटीजन सिलेक्ट केल्यानंतरच तुमची स्टेट टाकायची, महाराष्ट्र आपली स्टेट आहे भावा, तर महाराष्ट्र टाकून द्यायची। त्यानंतर तुमची सिटी काय असेल, जालना वगैरे ती टाकून द्या, श्रामपूर वगैरे। तर माझी सिटी आता मी सिलेक्ट करतो, तर इथं माझी सिटी अहमदनगर आहे, तर अहमदनगर मी सिलेक्ट केलेलीची। तर एरिया नेम काही गरज नाही, तर फेंच करून द्यायचं। आपल्याला चॉईस कोड सिलेक्ट करायचा आहे, तर तुमचा चॉईस कोड सिलेक्ट करायला तुम्हाला इथं Ctrl+L दाबायचा, तर तुम्ही इथंच नाव टाकायचं तुमचं एरियाचं। तर कोपरगाव माझं आलेलं आहे, तर मी इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आता नेक्स्ट पेजवर आल्यानंतर आपल्याला सेव्ह ड्राफ्ट करून घ्यायचं आहे। तर सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर इथं बघू शकता आता प्रोसेस होती। तर प्रोसेस झाल्यानंतर आता इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथं आपल्याला आता सिलेक्ट करायचं आहे तुमचं काय डिक्लरेशन। तर इथं सिलेक्ट आपल्याला करून घ्यायचं आहे हिमसेल्फ आणि हरसेल्फ।
तर ते झाल्यानंतर इथं प्लेस टाकायची आपली, कोणची प्लेस आहे तुमचं गाव, तर माझं कारवाडी गाव आहे तर मी टाकतोय ते. आणि इथं खाली सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर असं पेज आपल्याला येतं. आणि आता हे लास्ट प्रोसेस आहे, तर इथं ही नीट करा. तर एंटर आधार फर्स्ट 8 डिजिट, तर पहिले 8 डिजिट टाकून द्यायचे आधार कार्डचे आणि सरळ खाली यायचं. आणि एवढं टाकल्यानंतर बाकी काहीच चेकआउट करायचं नाही. सरळ खाली येऊन प्रोसीड ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट पोर्टलवर येतो आणि इथं आपल्याला फक्त आता पेमेंट करायचं बाकी आहे. तर ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन फॉर्म 49A, तर इथं ऑनलाईन पेमेंटवरती सिलेक्ट करायचं आणि परमिशन देऊन टाकायची ॲग्रीची आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं. प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जातो आहे. आपल्याला आता पेमेंट करायचं. तर बघू शकता पेमेंट आपलं फक्त 106 रुपये. तर पे कन्फर्म करायचं आणि 106 रुपयात आपलं पॅन कार्ड निघणार आहे इझिली. तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे. आता तुम्ही इझिली घरी बसून आपलं पॅन कार्ड अशा प्रकारे काढू शकता. तर पेमेंट इथं बघू शकता 106 रुपये फक्त, ते पण स्कॅन करून करायचं. तिथं QR दिलेला आहे, तर QR स्कॅन करा आपल्या मोबाईलनी आणि वेटिंग फॉर द रिस्पॉन्स फ्रॉम पेटीएम, इट मे बी टेक अप टू 1 मिनिट. तर 1 मिनिटं घेईल. तर झालेलं आहे आपलं, सक्सेस झालेलं आहे बघू शकता. तर इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असेल तर तुमचं आता ते साईन अप वगैरे करायची गरज नाही आपल्याला, ती साईन द्यायची नाही, तर फोटो द्यायचा गरज नाही. तर इथं टिक करायची यूज माय आधार डिटेल्स. तर आपल्याला आता ऑथेंटिकेट करायचं आहे. तर ऑथेंटिकेट करण्यासाठी काही नाही, छोटीशी प्रोसेस आहे. तुम्हाला OTP येईल, तुमच्या जो आधार मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल. तर कंटिन्यू विथ KYC करायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट पोर्टलवर जातो आहे. तर आधी तो OTP टाकायचा. तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा एक OTP येईल. तो OTP आपल्याला सरळ इथं टाकायचा आहे. तर तो 6 डिजिटचा राहतो वाटतं. हा 6 डिजिटचा आहे. तर सबमिट करून द्यायचं. त्यानंतर क्लिक टू कंटिन्यू टू प्रोसीड. तर आता अजून लास्ट स्टेप राहिलेली. तर इथं आपल्याला परत एक OTP येणार आहे. तर इथं टिक वगैरे करून द्यायची, आय हिअर ऑथेंटिकेट. तर टिक केल्यानंतर इथं OTP टाकायचा आणि व्हेरीफाय OTP करून द्यायचं. त्यानंतर आपली प्रोसेस बघू शकता कन्फर्म झालेली आहे. तर कन्फर्म झाल्यानंतर आता चित्र आपल्याला कसं दिसतं ते पोर्टलवर बघू शकता. तर ॲक्नॉलेजमेंट आपल्याला डाउनलोड करायची, आपली पावती आलेली आहे. तर पावती डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड PDF क्लिक करायचं आणि आपली पावती अशा प्रकारे डाउनलोड होती आहे. तर डाउनलोडमध्ये जाऊन तुम्ही इझिली चेकआउट करू शकता आपली पावती. आणि ती पावती ओपन करण्यासाठी ती ओपन होत नाही मित्रांनो, त्याला पासवर्ड रिक्वायर लागतो. तर पासवर्ड प्रोटेक्टेड येते. तर तो पासवर्ड काय असतो तुम्हाला मी दाखवतो इथं. तर डेट, मंथ आणि इयर, आपली जन्मतारीख अशा प्रकारे तिथं टाकायची आहे. पहिलं फॉर्मॅट बघा, पहिले डे टाकायचा, मंथ टाकायचा आणि इयर टाकायचा. त्यानंतर सबमिट करायचं आणि बघू शकता ओपन झालेली ही पासवर्ड प्रोटेक्टेड असते. तर पावती आपली भेटलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं पॅन कार्ड आपलं निघालेच आहे. तर असं पॅन कार्ड काढा तुम्ही घर बसल्यास. ही प्रोसेस तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.